वेलकम हॅलो, वेलकम गुड वेलकम मॉर्निंग मस्त. स्टुडंट्स. विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येकाला वाटतं की मला इंग्रजी यावे. सर, इकडे बघा, यू कॅन स्पीक इंग्लिश. तुम्ही पण बोलू शकता. परंतु मित्रांनो, या ठिकाणी मी तुम्हाला काही आज टिप्स सांगणार आहे इंग्रजी बोलण्याच्या. मग शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघा आणि त्या टिप्स फॉलो करा 100%. यू कॅन स्पीक इंग्लिश, लर्न इंग्लिश स्पीकिंग. कसं सर? इंग्रजी बोलायला शिकायचं, पण कसं शिकणार? या टिप्स अवलंबावं लागेल. आपोआप इंग्रजी येत नसते सर. इथं पहा, अँड एक्सलंट वे ऑफ इंग्लिश स्पीकिंग. सर, कोणता असा मार्ग आहे जे आम्ही एक्सलंटपणे इंग्रजी बोलू शकतो? मित्रांनो, आपण लहानपणी बघा, एखादं छोटंसं बाळ असेल, इंग्लंड, अमेरिका या ठिकाणचे मुलांना आई वडील काय म्हणतात? कम कम बेबी कम कम कम. मग लहान मुलगा काय करते? त्याला समजते कम म्हणजे काय, असं केलं की समजते. मग आपण सुद्धा आपल्या घरी तसं वातावरण तयार करायचं आहे. ज्या पालकांना समजा वाटते ना की माझ्या मुलाला इंग्रजी यावी, मग सर विद्यार्थी मित्रांनो, पहिला मुद्दा या ठिकाणी काय? शब्द. पहा, काय पहिला मुद्दा? शब्द. आता पहा, शब्द म्हणजे काय? आपल्या कानावर जे शब्द पडतात, उदाहरण सांगतो. पेन आहे, फॅन आहे, सॉक्स आहे, बूट आहे, दप्तर आहे. ते आपण बॅग म्हणजे इंग्रजीमध्ये बोला ना. बाळा, वेर इज युअर बॅग, वेर इज युअर कंपास, वेर इज युअर पेन. असं तुम्ही शब्द साठा वाढवा. कमीत कमी तुम्हाला इंग्रजी बोलायचं असेल ना, साधी साधी कमीत कमी 400-500 जरी साधे, आता समजा मी दररोज शब्द टाकत असतो, कमीत कमी 500 शब्द असं रोजच्या व्यवहारातले, तर तुम्ही इंग्रजी बोलायला सुरू करू शकता. मग शब्दसाठा वाढवा. जशी तुमचा शब्दसाठा वाढेल ना मित्रांनो, तशी तुमची इंग्रजी चांगल्या प्रकारे तुम्ही बोलू शकता. एखाद्या वेळेस काय होतं की वाक्य आपण बोलतो आणि एखादा शब्द आठवत नाही. आय वॉन्ट टू जेवण म्हणते लेकरू. आता जेवणाला काय म्हणते त्याला माहितीच नाही ना. मग असं हळूहळू शब्दसाठा वाढवा ना तुम्ही त्याला. मग त्याची प्रॅक्टिस वाढत आहे. मित्रांनो, वर्ड्स आपल्याला पाठ करायचे आहेत. आपोआप येत नसतात वर्ड्स. आपल्याला ते शब्द पाहून, दाखवून, चित्र. आता पहा, क्लासमध्ये आपण पहा काय करायचं? चित्र प्लस शब्द. वर्ड माउंटेन घ्या ना. कॅट, अ फॅट कॅट, अ फॅट कॅट सॅट, अ फॅट कॅट सॅट, अ फॅट कॅट सॅट ऑन मॅट. किती झालं बघ? एका शब्दापासून पुढे पुढे आपण त्याबद्दल फॅट म्हणजे काय समजतंय, मॅट म्हणजे काय समजतं, फॅट म्हणजे जाड, मॅट म्हणजे चटई. असे म्हणजे शब्दसाठा आपल्याला मित्रांनो वाढवायचा आहे. आणि पालकांना नम्र विनंती करतो, आय एम डुईंग हंबल रिक्वेस्ट ऑल माय डिअर पॅरेंट्स, प्लीज गिव्ह सम टाइम फॉर युअर चाइल्ड. तुम्हाला काय करायचं मित्रांनो? आपल्या मुलासाठी थोडा वेळ द्या. आपल्या मागे तर काम 1760 असतात हो. कोणाला काम नाही? मला काम नाही का? मला पण आहे, पण मी माझ्या विद्यार्थ्यांसाठी छोटे छोटे व्हिडिओ बनवत असतो. दुसरी गोष्ट आहे वर्ब्स. वर्ब म्हणजे काय? क्रियापद. बरोबर. मग हे क्रियापद आपल्याला सर्व शिकायचे आहेत. कोणकोणती क्रियापद आहेत तुम्हाला माहित आहे? आपण वाक्यामध्ये बघतो ना. आता वाक्यामध्ये काय होते? कर्ता, कर्म, क्रियापद. मग त्या ठिकाणी शेवटी येते का? त्याला आपण वर्ब म्हणतो. मी शिक्षक आहे. म्हणजे या ठिकाणी क्रियापद कोण झालं? आहे. म्हणजे इज आहे का नाही? इज, एम, आर हे क्रियापद आपल्याला सर्व शिकायचे आहेत. नंतर आहे क्वेश्चन्स. मित्रांनो, आपण दुकानावर गेलो, दुकानदार म्हणलं, हॅलो हॅलो शॉपकीपर, प्लीज गिव्ह मी वन रेड पेन. ते म्हणजे काय बोलतोय एवढं छोटस बाळ, प्लीज गिव्ह मी रेड पेन. म्हणजे आपल्याला प्रश्न काय विचारलो, कशासाठी विचारलो, त्या समोरच्याला अरे भाऊ काय हुशार मुलं, कोणाचं बाळा, कोणाचं आहे कार्ट, असं म्हणतो. अरे कोणाचं आहे कार्ट हे? डायलॉग ऐकला असा. म्हणजे काय होते, आपण जेव्हा समोरच्या माणसाला बोलतो ना इंग्रजीमध्ये, प्रश्न विचारतो, त्यावेळेस त्या माणसावरती आपलं इम्प्रेशन पडतं. म्हणून मुलांना प्रश्नपीठ तयार करा ना. एक काम करा, घरातील वस्तू आहेत ना किंवा आपल्या आजूबाजूला आपण जे बोलतो, एकमेकांना बोलत असताना प्रश्नपीठ तयार करा आणि प्रश्न लिहून काढा. रोजचे 10-20 प्रश्न लिहा, जास्त नाही, 10-20 प्रश्न नवीन नवीन द्या. तुमचा शब्दसाठा वाढून जाईल. प्रश्न सुद्धा तुम्ही विचारू शकता. वेर इज माय बॅग, वेर इज युअर बुक, वेर आर यू गोईंग, व्हॉट आर यू डुईंग, विच क्लास आर यू इन, असं प्रश्न विचार. नंतर डायरेक्ट मेथड. आता डायरेक्ट मेथड म्हणजे काय? सर, डायरेक्ट म्हणजे सर, आता बघा, लहानपणी आपण बोलतो डायरेक्ट बोलतो आपण, सर त्याला काही घेणं देणं नसते, त्याला व्याकरणाचं घेणं देणं नाही, काही नाही, डायरेक्ट बोलते सर, अरे हेरी, हॅलो हॅलो, हाय हाय, कम कम. डायरेक्ट बोलते ती. काय पण म्हणजे आपण इंग्रजी शिकत असताना मित्रांनो, डायरेक्ट सुरुवातीला बोलायचं, काय फरक पडत, चुकू द्या, शब्द चुकू द्या, वाक्य चुकू द्या, एकमेकाशी संवाद करताना बोलताना चुकू द्या, काय फरक पडत नाही, पण त्या चुकामधून शिका. आपण जेव्हा शब्द बोलतो ना एकमेकांना, ते शब्द काय करा, आपण आज काय काय बोललो,
मग नवीन नवीन शब्द काय बोलू त्याची एक यादी करा आणि ते शब्द काय करायचे आपल्याला गुगलवर जायचं आहे, डिक्शनरी डाउनलोड करा, मराठी इंग्लिश किंवा इंग्लिश कोणती पण जशी तुमची लेवल असेल तशी, आणि तसे शब्द तुम्ही त्याचा सराव करा. पुढचा आहे स्ट्रक्चर मेथड म्हणजे तालिका पद्धत. आता पहा सर तालिका पद्धत काय, आता प्रत्येक वाक्याला एक स्ट्रक्चर असते. पहा करता कर्ता कर्म क्रियापद होपचा कोणता फॉर्म येते, भूतकाळ असेल तर कोणता फॉर्म येते, भविष्य काळ असेल तर कोणता येते, चालू वर्तमान काळ असेल तर कोणता येते. म्हणजे आपल्याला एकूण टेन्स माहित आहेत, वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ, परंतु त्यामध्ये सुद्धा चालू, पूर्ण आणि माहिती ना 4 प्रकार. एकाचे परफेक्ट कंटिन्युअस, सिंपल आणि पहा हे सर्व तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये प्रत्येक टेन्सवरती मी व्हिडिओ केलेला आहे. आता नंतर आहे ट्रान्सलेशन मेथड. सर व्हॉट इज ट्रान्सलेशन, समजत नाही सर. ट्रान्सलेशन म्हणजे काय, तर ट्रान्सलेशन म्हणजे भाषांतर करणे. आता आपली मराठी भाषा आहे, मराठी भाषेमध्ये आपल्याला म्हणायचे, आता एखाद्याने सांगितलं मला उद्या मुंबईला जायचं आहे, मग उद्या म्हणलं का टुमारो, जायचं गो, वेंट म्हणजे गेला. तर मी काल मुंबईला गेलो होतो म्हणजे काय, वेंट असेल तर गेला, जायचं आहे विल गो. म्हणजे अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला त्या ट्रान्सलेशन करायला शिका, आपली 100% इंग्रजी सुधारणार आहे. पुढचा आहे टेन्स. तुम्हाला आता सांगितलं सर्व टेन्स, पूर्ण एकूण टेन्स आहे सर्व तुम्ही शिका, नंतर मला सांगा सर मला आता इंग्रजी येत नाही म्हणून. आणि शेवटचा आहे ग्रामर शिवाय आपल्याला काही कळत नाही. इंग्रजी भाषा असो का मराठी भाषा असो, या ग्रामर शिवाय आपली संपूर्ण लँग्वेज ही व्याकरणावर अवलंबून असते. म्हणून मित्रांनो ग्रामर विषयी कोणते असो ना, आर्टिकल असो, डायरेक्ट इनडायरेक्ट असो, व्हॉइस असो, भरपूर यामध्ये मुद्दे आहेत आपल्या मित्रांनो. फक्त तुम्हाला एकच आहे, व्हिडिओ आवडत असेल नक्की चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि सबस्क्राईब केल्यानंतर समोरील बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरायचं नाही. आणि हे जे सांगितलं का मी, या सर्व वरच्यावरती मी व्हिडिओ केलेले आहेत, नक्की बघा. व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा. शेअरिंग इज केअरिंग. थँक्यू फॉर वॉचिंग. धन्यवाद.